बिग बॉस मराठीच्या घरात सध्या 11वा आठवडा सुरू असून खेळाचे एकूण 75 दिवस पूर्ण झाले आहेत. हा संपूर्ण आठवडा स्पर्धकांसाठी खूपच इमोशनल होता, कारण खेळाच्या अंतिम टप्प्यावर घरात सदस्यांना भेटायला आले होते त्यांचे कुटुंबीय. आपल्या जीवलगांना भेटून सगळेच भावुक झाले होते. याशिवाय या सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांनी खेळाविषयीचे काही महत्त्वाचे सल्ले सुद्धा दिले. आता वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर नॉमिनेट असलेल्या 7 सदस्यांपैकी घराबाहेर कोण जाणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. बिग बॉस मराठीच्या घरात अशा सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं जे कठपुतली आहेत, दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर खेळतात, ज्यांच्याकडे स्वतःचा गेम नाही. या टास्कमध्ये घरातील एकूण 7 सदस्य नॉमिनेट झाले होते. यांच्यामध्ये दीपाली सय्यद, प्रभू शेळके, राकेश बापट, रेवा कवरासे, अनुश्री माने, सागर कारंडे आणि संकेत पाठक या 7 सदस्यांचा समावेश आहे. आता या 7 जणांमध्ये कोण बाहेर जाणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष लागून होते. अखेर बिग बॉसच्या घराबाहेर काटा ग्रुपचा सदस्य घराबाहेर गेला. तो सदस्य म्हणजेच प्रभू शेळके. प्रभूचा काही खेळ नाही, त्याला स्वतःचं मत नाही, तो केवळ सिंपती कार्ड प्ले करतो असं अनेकांचं मत होतं. याच्या आधी घराबाहेर आलेले स्पर्धक सुद्धा प्रभूवर अनेक आरोप करत होते. अखेर प्रभूची घरातून एक्झिट झाली आहे. प्रभूच्या एक्झिट नंतर त्याच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला आहे. आता प्रभूनंतर टोळी ग्रुपचा सदस्य देखील घराबाहेर जाणार आहे. कोणता आहे टोळी ग्रुपचा तो सदस्य पाहूया. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. प्रभूच्या एविक्शन नंतर आता टोळी ग्रुपमधून घराबाहेर जाणारा सदस्य आहे वाईल्ड कार्ड सदस्य संकेत पाठक. संकेत पाठक सुद्धा आता रविवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार आहे. अशा प्रकारे भाऊच्या धक्क्यावर डबल एविक्शन झाले आहे. संकेत पाठक हा वाईल्ड कार्ड सदस्य असून त्याचा गेमही स्ट्रॉंग होता, तरी देखील संकेत पाठक हा बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार आहे. दरम्यान प्रभूच्या एविक्शन वरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? प्रभूचं एविक्शन फेअर होतं की अनफेअर? प्रभूच्या जागेवर कोणता सदस्य जायला हवा होता? आणि टोळी ग्रुपमधून संकेत पाठक हा बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार आहे. संकेत पाठकचं इविक्शन फेअर आहे की अनफेअर? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. बिग बॉस मराठीचा सीझन तुम्हाला आवडतोय का? हा सीझन तुम्ही पाहताय का? आणि या सीझनचा विनर कोण व्हायला हवा? या साऱ्यांवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.